सरकार दरवर्षी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करतं, पण हे पैसे नक्की जातात कुठे? शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. जिथे भविष्य घडायला हवं तिथे आज विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आहे. तपासणी अहवालातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. शहापूर, भिवंडी, मुरबाड मधील तब्बल 36 आश्रमशाळांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मुलींच्या हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही, अंघोळीला गरम पाणी नाही आणि जेवणाचा दर्जा तर इतका निकृष्ट की विचारू नका. काही शाळांच्या इमारती इतक्या जीर्ण झाल्या आहेत की कधी त्या कोसळतील त्याचा नेम नाही. नाशिकच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी जेव्हा डोळखाम सावरपाडा शाळेला भेट दिली तेव्हा त्यांनी स्वतः डायरीत गंभीर शेरे मारलेत. विद्यार्थ्यांना बॅड टच, गुड टचचं ज्ञान देण्यापासून ते आहारात सुधारणा करण्यापर्यंत अनेक गोष्टींची तिथे गरज आहे. शाळांची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता आणि संथ गतीने चाललेली कामं यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे? प्रशासनाने याकडे कसं लक्ष द्यायला हवं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे.